नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. लेखांक 71. नर्मदाष्टकाची जन्मभूमी, मोरटक्क्याची चिदंबर गुहा आणि टोकसरची मण्यार. नर्मदेवरील 2-3 पूल इथे दिसू लागले. त्यांच्या दिशेने चालत राहिलो. रस्ता मार्ग, लोहमार्ग आणि कॅनॉलचे पाणी घेऊन जाणारा पूल असे हे पूल आहेत. पैकी लोहमार्ग हा भारतातील एकमेव मीटर गेज मार्ग शिल्लक राहिला आहे. लवकरच त्याचा देखील ब्रॉडगेज होणार आहे. ही रेल्वे अतिशय सुंदर आहे. माझ्या लहानपणी सर्वत्र अशा रेल्वे होत्या हे मला आठवतं. मोरटक्का इथला नर्मदेवरचा पूल आपण बघतोय. मीटर गेजचा रेल्वे पूल. वेगळ्या वेगळ्या कोणाने आपण त्याची चित्र बघतोय. पुलावरून नर्मदा मातेचं दर्शन घेण्याचं भाग्य परिक्रमावासींना लाभत नाही, पण ते दर्शन काहीसं असं असतं. अतिशय भव्य विराट रूप दिसतं. पुलाच्या खालून जाण्याचा मार्ग शक्यतो असा खडतर असतो. किनाऱ्याचा मार्ग पकडून चालत राहिलो. वाटेमध्ये अनेक आश्रम दिसत होते, परंतु आम्ही कुठे थांबलो नाही. या आश्रमामध्ये अनेक साधू आहेत, संत आहेत, अनेक महंत आहेत. परिक्रमेमध्ये तुम्हाला सर्वच ठिकाणी सर्व माणसं भेटतील असं नसतं. तुमच्या नशिबामध्ये जी माणसं आहेत तेवढीच माणसं तुम्हाला भेटतात. बरेचदा तुम्ही सकाळी निघालात की थोड्याच अंतरावरती अजूनही काही आश्रम असतात जे तुम्ही टाळून पुढे जाता. तुमच्या मागे कुठेतरी मुक्काम केलेला परिक्रमावासी कदाचित या आश्रमामध्ये मुक्कामाला थांबत असतो. त्यामुळे कोणीही असा खात्रीने दावा करू शकत नाही की मी नर्मदा खंड संपूर्ण पाहिला आहे. काही ना काही पाहायचं राहून जातच. त्यामुळे जे काही तुम्ही स्वतः अनुभवलं तेवढाच नर्मदा खंड तुम्हाला माहिती असतो. ह्याच्याशिवाय देखील भरपूर घडामोडी इथे घडत असतात. विशेषतः ज्या परिक्रमावासींनी एकापेक्षा जास्त परिक्रमा केल्या आहेत त्यांना प्रकर्षाने हा अनुभव येतो की दरवेळी परिक्रमा नवीन काहीतरी आश्चर्यकारक असे समोर काहीतरी घेऊन येते. दरवेळी नवीन माणसे भेटतात. नर्मदा परिक्रमा ही अशी मजेशीर गोष्ट आहे. असो, इथं मध्ये कुठेतरी आश्रम असलेल्या अशाच एका साधू तरुणाने गुगलवर खूप सुंदर फोटो टाकलेत. ते आपल्याला तिथं जोडतोय की त्या साधूने स्वतः टाकलेले फोटो आहेत. मला फार आवडले. नर्मदेचं अतिशय सुंदर रूप आपल्याला बघायला मिळतं. त्या साधूची शिवपूजा चालू आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नर्मदे घाटचा सूर्योदय आणि सूर्यास्त हे चुकू नये असेच असतात. वाटेत तुम्हाला घडणाऱ्या प्रत्येक देवतेच्या दर्शनानं तुमची जन्मजन्मांतरीची पापं जळून जात असतात. नर्मदा खंडातली लहान मुलंसुद्धा मोठ्या भक्तिभावानं परमेश्वराची भक्ती, उपासना, पूजा अर्चना करताना दिसतात. साधू जीवनासाठी तर नर्मदेसारखा प्रांत नाही मित्रांनो. कोणाला जर साधू व्हायचं असेल तर उठून तडक नर्मदेकाठी चालायला जायचं. आम्ही चालत चालत मोरटक्का हे गाव वाटलं. या गावातही अनेक आश्रम आहेत. त्यापैकी बहुतांश परिक्रमावासी हे भक्तराज महाराजांच्या आश्रमामध्ये राहतात. परंतु मला तिथे एका मंदिराचे बांधकाम सुरू असं दिसलं. तयार मंदिर आपल्याला अनेक दिसतात, परंतु बांधकाम सुरू असलेलं मंदिर पाहण्याची गंमत काही वेगळीच असते. उत्कंठेपोटी मी तिथे गेलो असता मला असं लक्षात आलं की हे राजराजेश्वरी धाम नावाचे मंदिर त्रिपुरा सुंदरी देवीला समर्पित आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं हे बांधकाम चालू होतं. इथे संपूर्ण मंदिराचं बांधकाम कोण पाहते असं मी विचारल्यावर मला कैलासजी आवले नामक एका सत्पुरस्थानचा क्रमांक देण्यात आला. मंदिर निर्मितीचं अंदाजपत्रक साधारण 2 कोटीपर्यंत जात होतं. मी तिथे उपस्थित असलेल्या एका शुभम जोशी नामक गुरुजींच्या मोबाईलवरून कैलासजींना फोन लावला. हे बडवामध्ये एका बँकेत नोकरी करत असत. आता देखील ते बँकेमध्ये होते. बँक मंदिरापासून 9 किलोमीटर लांब होती. ते मला म्हणाले की तुम्ही तिथेच थांबा, मी आत्ता तुम्हाला भेटायला आलो. आणि बरोबर 20 मिनिटामध्ये कैलासजी आवले हातातली सगळी कामं टाकून स्वतः तिथं जातीने हजर झाले. मंदिर निर्माणाच्या प्रती त्यांच्या असलेल्या तळमळीचं मला प्रचंड कौतुक वाटलं. त्यांनी मला त्या संपूर्ण परिसराची माहिती दिली. जयपूर इथून लाल दगड ते मागवत होते. माझे या संदर्भातले जे काही संपर्क आहेत ते सगळे मी त्यांना दिले. हेतू इतकाच की कमी खर्चामध्ये भव्यदिव्य मंदिर उभे राहावे. मी गेलो तेव्हा मंदिराचे काम अजून पूर्ण झाले नव्हते, परंतु आता गुगल नकाशावर पाहिलं तर मंदिर पूर्ण झाल्याचं दिसतंय. हा संपूर्ण परिसरामध्ये अतिशय ऊर्जा होती. कैलासजी आवले मला या परिसराबद्दल माहिती सांगू लागले. भालचंद्रजी शास्त्री भारती नावाचे गोळवलकर गुरुजी यांचे मित्र तिथं राहत होते. इथं असलेले एका तळघरवजा गुफेमध्ये त्यांनी आयुष्यभर साधना केली. या गुहेला चिदंबर गुहा असे स्थानिक लोक म्हणतात. होय, गुफा नाही, गुहा असंच म्हणतात. भालचंद्रजी मराठी होते आणि गोळवलकर गुरुजी पण मराठी. त्यामुळे चिदंबर गुहा असं शुद्ध मराठी नाव या गुहेला देण्यात आले. गोळवलकर गुरुजी देखील अत्यंत निस्पृह असल्यामुळे त्यांनी या जमिनीतील एकही गुंठा स्वतःच्या नावे न ठेवता संपूर्ण जागा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावानं करून टाकली. पुढे संघाच्या रचनेतून
येथे एखादे भव्य मंदिर उभे करावे असे ठरले. त्या मंदिराला लागूनच भक्तनिवास आणि मोठं सभागृह देखील बांधण्यात आलं. चिदंबर गुहेचा जीर्णोद्धार सुद्धा केला गेला. कैलासजी यांनी एवढं सगळं कार्य उभं केलेलं असून देखील त्यांचा नम्रपणा पहा. अजून काही सूचना अभिप्राय असतील तर आवर्जून सांगा असे ते मला म्हणाले. गेले अनेक दिवस माझ्या डोक्यामध्ये जो विषय घोळतोय तो इथे कैलासजी यांच्याशी बोललो. सुदैवाने माझ्या परिक्रमेच्या सुरुवातीच्या काळात मला मोहन साधू भेटल्यामुळं माझ्याकडून परिक्रमेमध्ये सहज होऊ शकणाऱ्या अनेक चुका झाल्या नाहीत. परंतु बहुतांश परिक्रमावासी ओंकारेश्वर परिक्रमा उचलत असल्यामुळं आणि त्यानंतरचा पहिला मुक्काम बहुतेक वेळा मोरटक्का इथेच घडत असल्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या परिक्रमावासींची संख्या अत्यंतच जास्त असते. अशावेळी या सर्व लोकांना एखाद्या छोट्याशा चलचित्रपटाच्या माध्यमातून नर्मदा परिक्रमेमध्ये काय करावे, काय करू नये, कसे वागावे, कसे वागू नये, कसे बोलावे, कसे बोलू नये, कसे चालावे आणि कसे चालू नये, हे सगळं जर प्रशिक्षण दिलं गेलं तर त्याचा संपूर्ण परिक्रमेदरम्यान परिक्रमा काठावरील रहिवाशांना अतिशय फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. माझी ही कल्पना कैलासजींना अतिशय आवडली. त्यासाठी लागणाऱ्या बहुतांश गोष्टी इथे तयार होत्या. एखाद्या भिंतीवर प्रोजेक्टरच्या माध्यमातून हा चित्रपट दाखवता येण्यासारखा होता. तसेच इथे अतिशय भव्य सभागृह आणि खुर्च्या वगैरे व्यवस्था आधीपासून होती. या कामामध्ये कुठलीही मदत लागली तर मला कधीही सांगा असे मी कैलासजींना सांगितले. अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे झोकून देऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फळी नेहमीच उपलब्ध असते. त्यामुळे त्याची गरज नसते हे मला माहिती होते. परंतु मी माझा भाव प्रकट केला इतकेच. कैलासजी येईपर्यंत शुभम जोशी या तेजस्वी तरुण गुरुजीने आम्हाला चिदंबर गुफा दाखवली. तळामध्ये अतिशय नीरव शांतता होती. तिथे अक्कलकोट स्वामींची मूळ तसबीर होती. तिचं वजन किमान 40 किलो असावं इतकी ती जड होती. इथे स्वामी मुक्कामी येऊन गेलेत असे गुरुजींनी मला सांगितले. या गुहेमध्ये अनेक संत महात्मे राहून साधना करून गेले होते. त्यातले सगळ्यात प्रमुख नाव म्हणजे आद्य शंकराचार्य. त्यांनी या गुहेमध्ये राहून काही काळ साधना केली होती. याच काळात त्यांना नर्मदाष्टक हे अजरामर काव्य स्फुरले होते असे या भागात मानले जाते. त्यांचा देखील इथे फोटो होता. ही गुहा शंकराचार्यांना दाखवली कोणी असे विचारल्यावर मला गुरुजींनी सांगितले की शंकराचार्यांचे गुरु गोविंदेवपादजी महाराज यांची मांधात पर्वतावर गुहा आहे. तशी ते याही गुहेमध्ये येऊन राहायचे. त्यामुळे त्यांनीच आद्य शंकराचार्यांना या गुहेमध्ये साधना करायला सांगितले. गुरुजी सांगत होते तसा अंगावर काटा येत होता. जे नर्मदाष्टक परिक्रमावासी रोज म्हणतात आणि मी देखील काठाने चालताना बरेचदा जे मोठ्याने म्हणायचो त्या स्तोत्राची ही जन्मभूमी आहे या कल्पनेनेच अंग शहारून गेले. गुहा अतिशय सुंदर आणि ऊर्जेने भरलेली होती. आतमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ यांचा देखील एक मूर्ती होती. अक्कलकोट स्वामी हे नेहमीच त्यांच्या भक्तांना प्रचिती देत असतात. मला आज इथे स्वामींनी दर्शन दिले तसे काल मौनीबाबा आश्रमामध्ये विश्रांती घेत असताना अक्कलकोट स्वामींच्या मराठी गाण्यांची एक CD मला सापडली होती. त्यातली सगळी गाणी मला पाठ होती. त्यामुळे वरील त्या CDवरचं नाव वाचावं आणि ते गाणं मी गायला सुरू करावं अशा तऱ्हेनं स्वामींची गाणी गात इथपर्यंत आलो होतो. आणि आज लगेच स्वामींनी दर्शन दिले. या परिसराची काही चित्र आपल्या माहितीकरता सोबत देतोय. राजराजेश्वरीचं मंदिर मोरटक्का. इथेच बसून आम्ही गप्पा मारल्या. यज्ञकुंड या मंदिराचं बांधकाम आता पूर्ण झालं आहे आणि राजराजेश्वरी किंवा त्रिपुरा सुंदरी देवीची ही सुंदरशी मूर्ती आतमध्ये प्राणप्रतिष्ठापित केलेली आहे. इथं अजून एक गंमत अशी आली की शुभम जोशी गुरुजी बंगाली बाबूला म्हणाले की तू कपाळाला काहीच का लावत नाहीस. बंगाली बाबूने उडावडीची उत्तर दिल्याबरोबर स्वतः शुभम जोशी यांनी त्याच्या कपाळावर सुंदरसा चंदनाचा टिळा लावून कुंकवाचा नाम ओढला आणि त्याला कुंकवाचे तिलक लावण्याचे महत्त्व समजून सांगितले. त्याने देखील महत्त्व समजल्यासारखे केले आणि बाहेर गेल्याबरोबर तो नाम पुसून टाकला. अशा लोकांना शक्यतो आपण एकटे किंवा वाऱ्यावर सोडून देतो. परंतु माझे मत थोडेसे विपरीत आहे. जो आधीचाच भक्त आहे त्याच्यावर डोकेफोड करण्यापेक्षा जे अभक्त आहेत त्याला भक्तिमार्गाला लावणं हे अधिक कौशल्याचं आणि कठीण काम आहे. त्यामुळे या मुलासोबत बराच वेळ चालून मी त्याच्याशी विविध सामाजिक, धार्मिक, आंतरराष्ट्रीय, राजकीय विषयांवर चर्चा करायचो आणि त्याची मतं अधिक सकस आणि सरस ठरावीत यासाठी त्याला वास्तविक परिस्थितीचं भान द्यायचो. मला त्यात कितपत यश आलं हे मला जाणून घ्यायचं नसून माझ्याकडून निष्क्रियता त्यागून काय प्रयत्न झाले हेच माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. फळाची आशा न धरता जर असे सर्व सज्जन कर्म करू लागले तर दुर्जनांची मती पालटायला वेळ लागणार नाही. समर्थ म्हणतात गती कारणे संगती सज्जनांची, मती पालटे सुमती दुर्जनाची. शुभम जोशी गुरुजींच्या संगतीमुळं काही काळ का होईना बंगाली बाबूंची मती पालटली होती. असो, इथून पुढे निघालो आणि किनारा पकडला. आज काठाने चालताना सर्वत्र चिखल लागला होता. चिखल होण्याचं कारण म्हणजे नर्मदेच्या काठावर असलेल्या शेकडो पाणी उपसणाऱ्या मोटर्स या पंपांच्या जोडामधून आणि पाणी वाहून नेणाऱ्या नळ्यांच्या जोडामधून मोठ्या प्रमाणात पाणी सांडायचे. प्रचंड काटेरी जंगले देखील याच भागात होती. बाभळीच्या काठ्यांचा भडीमार झालेला सगळा परिसर होता. तमिळनाडूमध्ये वृक्षांवर काम करणाऱ्या माझ्या एका डाव्या समाजसेवी मित्राने मला सांगितले होते की पूर्वी रशियन विमाने भारतावरून फिरून कोबाबूळ या झाडाच्या बिया सर्वत्र फेकत असत.
त्यांचा हेतू इतकाच होता की त्यामुळे भारतातली सुपीक जमिनीचं प्रमाण कमी होत जावं किंवा सुपीक जमीन तयार करण्यासाठी लागणाऱ्या कष्टांमध्ये वाढ व्हावी. आज भारतभर प्रवास करताना जेव्हा बाभळीची वनेच्या वने दिसतात तेव्हा लक्षात येते की हा हेतू यशस्वी झालेला आहे. असो, पाण्याच्या मोटर जड असतात, त्यामुळे त्यांना नेणे आणणे सोपे व्हावे म्हणून तोफेसारखे गाडे केलेले या भागात आढळतात. हे गाडे उंच असल्यामुळे याच्यावरती मोटर 6 इंची किंवा 4 इंची पाईप तिरका टाकला जातो आणि तो पार करता येणे अवघड होऊन जाते. तसेच या पाईपला छिद्रे पडलेली असतात किंवा फाटलेला असतो किंवा जोड असतो, तिथून प्रचंड पाणी गळत असते. कधीकधी तर 15-20 फूट उंचीचे चिळखंडे उडत असतात. हे पाईप आणि मोटरपर्यंत वीज नेणाऱ्या वायर्स पाहून काळजीपूर्वक चालावे लागते. यामध्ये जरा जरी हलगर्जीपणा झाला तर चुकीला माफी नाही. कधीकधी या पद्धतीने झालेला चिखल 100-200 मीटरपर्यंत पसरलेला असायचा. त्यातून मग अतिशय सावधपणे चालावं लागायचं. पुढे बडा अली अथवा अली बुजुर्ग नावाच्या गावापासून खरगोन जिल्हा चालू झाला. खंडवा जिल्ह्यामध्ये मुबलक चिखल होता. खरगोन जिल्ह्यामध्ये त्याचे प्रमाण कमी झाले. इथे आगे रस्ता नाही है हे वाक्य आता तोंडपाठ करून टाकलं होतं. जो भेटेल तो सांगायचा, बाबाजी आगे रस्ता नाही आहे. परंतु मी जेव्हा माझा निश्चय सांगायचो की मला काठानेच चालायचं, तेव्हा मात्र लगेच रस्ता सांगितला जायचा. रस्ता सांगितला म्हणजे काय, तर फक्त गावांची नावे जाणून घ्यायची. रस्ता तर सोपाच आहे, नर्मदेचा काठ. पुढे एका सीताराम बाबांचा आश्रम लागला. छोटा बंगालीसुद्धा माझ्या मागे येतच होता. त्या आश्रमामध्ये तीर्थदास महाराज नावाचा एक स्त्रैण साधू होता. या गावाचं नाव होतं कटार. इथं सुंदर असं स्नान केलं आणि भोजन केलं. आता हळूहळू उकाळा वाढतोय हे लक्षात आलं. आईच्या मायेनं साधूने जेवायला वाढलं. आश्रम अतिशय सुंदर होता आणि शांत निवांत होता. इथे एक वयोवृद्ध माताजी सेवा करताना दिसल्या. मैयाचं पाणी उपसून नळ तयार केला होता. नळी काळी असल्यामुळं ते आणि उन्हामध्ये प्रचंड तापत होती, त्यामुळं नळाला गरम पाणी येत होतं. तिथं मी मस्तपैकी आंघोळ करून घेतली. 3:30 वाजता पुढे निघालो. या कटार गावामध्ये अनेक आश्रम आहेत. करपात्री महाराजांचा आश्रम, गणेशदास महाराजांचा आश्रम, निरंजन आखाड्याचा आश्रम, नर्मदा सेवा आश्रम असे अनेक आश्रम इथं पाहायला मिळतात. ज्या आश्रमामध्ये परिक्रमावासी आधी पोहोचतात किंवा ज्या आश्रमातून त्याला बोलावण्यात येतं तिथे जाण्याचा योग त्या परिक्रमावासीच्या नशिबामध्ये असतो. एकदा एखाद्या आश्रमात तुम्ही गेलात की पुन्हा आसन लावलं की दुसरीकडे कोणी आसन लावायला जात नाही. इथं गणेशदास बाबा नावाचे अगडबंब साधू राहतात. हार्मोनल डिसऑर्डरमुळं अर्थात संप्रेरकांच्या अनियमिततेमुळे आलेला अतिस्थूलपणा या महाराजांनी आपल्या अखंड साधनेनं, नामस्मरणाने आणि तपाचरणाने खुजा करून दाखवला आहे. हेच ते सदासत गणेशदासजी महाराज पंचाग्नी साधना करताना आपल्याला दिसत आहेत. गणपतीचं स्वरूप वाटतं अगदी. इथून पुढं मला एक सामाजिक वास्तव लक्षात येऊ लागलं, ते नमूद करून ठेवतो. या संपूर्ण परिसरामध्ये वनवासी आदिवासी बांधवांचं बाहुल्य आहे. या लोकांना नर्मदा मातेला देवी न मानता जलदेव नावाचा दुसरा खोटा देव उभा करून त्याच्यामागे लावण्याचे षडयंत्र काही डाव्या चळवळीतील कार्यकर्ते इथे करत आहेत. लवकरच इथल्या मुलांमध्ये नक्षलवादाविषयी प्रेम निर्माण होऊन ते नक्षलवादी चळवळीमध्ये सामील होऊ शकतात, अशी परिस्थिती तिथे वावरताना मला जाणवली. यावर वेळीच उपाययोजना करून या मुलांना राष्ट्रनिर्मितीच्या मूळ प्रवाहात आणणे अतिशय आवश्यक आहे. अन्यथा पुन्हा एकदा विनाकारण संघर्ष उभा राहणार हे निश्चित आहे. प्रस्थापित वर्णांमध्ये संघर्ष उभा करून त्यानिमित्ताने सरकारच्या नाकी दम आणून सरकार कसं नाकारते हे सिद्ध करून दाखवणे आणि ही व्यवस्था कशी कामाची नाही हे पटवून सांगणे आणि देशातील सत्ता प्रस्थापित सत्ता असं म्हणून फार तर प्रस्थापित सत्ता म्हणून आपण फार तर तिला उलथून लावून डाव्या विचारांचं राज्य आणणं ही मोडस ऑपरेंडी प्रत्येक देशामध्ये अगदी याच पद्धतीने राबवली जाते. तशी ती इथे देखील राबवली जात आहे. सामाजिक आस्था असणाऱ्या लोकांनी या भागामध्ये जाऊन कार्य करणे अतिशय आवश्यक आहे. जय जलदेव, जय बडादेव वगैरे पाट्या तुम्हाला इथल्या तरुणांच्या गाड्यांवर दिसतात. त्या देवांना विरोध नसून त्या देवांच्या आडून होणाऱ्या राष्ट्रविघातक आणि राष्ट्रविभाजक विचारांच्या प्रसाराला हा विरोध आहे. असो, मध्यंतरी जगद्गुरू नरेंद्रनाथ महाराज नाणी यांचा एक आश्रम लागला आणि अक्कलकोट स्वामींना समर्पित असा तो आश्रम होता. परंतु अजून उजेड असल्यामुळं चालत राहिलो. हाच तो मठ. इथून पुढं किनाऱ्यानं चालताना टोकसर नावाचं गाव आलं आणि तिथला भव्य दिव्य आश्रम पाहून डोळे दिपले. निर्विवादपणे हा नर्मदेकाठी असलेल्या अनेक मोठ्या आश्रमांपैकी एक आहे. इथे अतिशय व्यवस्थित पद्धतीने परिक्रमावासींचे आगत स्वागत आणि व्यवस्थापन केले जाते. त्यासाठी जनकल्याण समितीनं खूपच भव्य दिव्य असा आश्रम उभा केला असून त्याची अत्यंत सुंदर व्यवस्था लावलेली दिसते. इथे अनेक मंदिर असून अवरस पसरलेला मोठा हॉल आहे, ज्याच्यामध्ये अनेक परिक्रमावासी विश्रांती घेऊ शकतात. मागच्या बाजूला चक्क बांधलेला संडास आहे. भोजनाची देखील अप्रतिम व्यवस्था आहे. गौतमेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि गोमुख घाट आहे. परिक्रमावासींच्या निवासासाठी बांधलेल्या सभागृहातील खांब अतिशय सुंदर आहेत. परिसरामध्ये अतिशय सुंदर उद्यान निर्माण केलं आहे. या आश्रमामध्ये आधी मी एकटाच होतो. नंतर तिथे छोटा बंगाली आला. त्याशिवाय अमरकंटकच्या जंगलात माझ्यासोबत असलेले भूषणस्वामी देखील इथे भेटला आणि एक ओडिया परिक्रमावासी भेटला, जो सुशिक्षित होता आणि उच्च विद्या विभूषित होता, परंतु खास नर्मदा परिक्रमा काय असते याचा अनुभव घेण्याकरता परिक्रमेला निघाला होता. त्याने
उशिरा परिक्रमा चालू केली असल्यामुळं त्याला पुढे एकट्याला चालावं लागणार होतं. मी त्याला परिक्रमा कशी असते वगैरे सगळं माझ्या परीने समजावून सांगायचा प्रयत्न केला. मोहन साधूने मला जे काही सांगितले होते त्याचा मला प्रचंड फायदा झाला होता. तेच डोक्यात ठेवून मी त्याला सांगेन गोष्टी युक्तीच्या चार असे थोडेफार केले. याचे नाव होते मिलन प्रधान. या घाटावर अतिशय सुंदर असा नर्मदा अंतर्गत स्विमिंग पूल तयार करण्यात आला होता. म्हणजे एक असा चौकोनी खोल चौथरा तयार केला होता की जिथं पाणी शांत व्हायचं आणि पोहता यायचं. अनेक तरुण तरुणी इथं पोहण्याचा आनंद घेताना मला दिसले. सर्व मंदिरांची दर्शन करून भव्य दिव्य सभागृहातल्या एका पंख्याखाली मी आसन लावलं. हाच तो टोकसरचा गौमुख घाट. घाटाच्या बाजूला नैसर्गिक दगडाला ओलांडत नर्मदेची एक शाखा आली. तिच्यावर पूल केला आहे. त्यामुळे छोटासा जलतरण तलाव तयार झाला आहे. आपण बघू शकता समोर दगड आहे आणि हा पूल याच्यामध्ये साठलेलं पाणी. परंतु या दगडावर जाऊन उडी मारण्याचा आनंदच काय वेगळा आहे. लहान मोठे सगळ्याच वयाची मुले इथे उड्या मारताना आपल्याला दिसतात. अर्थात परिक्रमावासी या दगडावर जाऊ शकत नाही, परंतु आपल्या माहितीकरता हे संग्रहित फोटो मी जोडतोय. परिसर अतिशय सुंदर अशा उद्यानांनी भरलेला आहे. अतिशय कलाकुसरपूर्ण सौंदर्यपूर्ण पद्धतीने रंगवलेल्या खांबांनी परिक्रमावासी निवास सभागृह बांधण्यात आला आहे. खूप विचारपूर्वक बांधलेली ही वास्तू आहे. हे गौतमेश्वर महादेवाचं प्रसिद्ध मंदिर. गौतमेश्वर महादेव भगवान, छोटी मैया. अशी छोटी मुलगी दिसली नर्मदेकाठी की तिला सगळे पाया पडतात. सुंदर यज्ञ शाळा, परिक्रमावासींचं निवासगृह आणि नर्मदेच्या पात्रात दिसणारा आश्रम आणि मंदिराचा विस्तीर्ण परिसर बघा. या भागातल्या नौका या अशा आहेत. रैनबसेरा नावाची ही इमारत, इथंच मला मण्यार साप सापडला. आणि हे ओडिया परिक्रमावासी मिलन प्रधान यांचा लेपा आश्रमाच्या जवळ काढलेला फोटो आहे, जो मला गुगलवर सापडला. याने परिक्रमेसाठी सगळी आधुनिक साधनं आणली होती मिलन प्रधानने. मी त्याला माझ्या परीने नियम समजावून सांगितले की गॉगल वगैरे परिक्रमेमध्ये चालत नाही. पुढे हा किती दिवस चालला काही कळलं नाही. परंतु एकट्यानं इतक्या उशिरा परिक्रमा चालू करणं, ते देखील उन्हाळ्याच्या सुमारास, हे सोपं नक्कीच नाही. त्या रात्री एक गमतीशीर परंतु भीतीदायक प्रकार घडला. खूप दिवसांनी भेटल्यामुळं भूषण स्वामींच्या आणि माझ्या आत्मीय गप्पा रंगल्या होत्या. सतत चालल्यामुळं शांत बसायला पायानं नको वाटतं. त्यामुळं भूषण मला म्हणाला की चला आपण बाहेर फेरफटका मारता मारता गप्पा मारू. एखादी गोष्ट कशी बोलवून तुम्हाला तिच्याजवळ आणते याचं उदाहरण बरं का. 3 सांजा झाल्या होत्या आणि चांगलाच अंधार पडला होता. पायाखाली समोर आजूबाजूला काय काही दिसत नव्हतं. इतक्यात चालता चालता माझं समोर लक्ष गेलं आणि मी भूषणला बाजूला ढकललं. एक क्षणभर त्याला राग आला. मी त्याला म्हणालो, पटकन तुझा मोबाईल काढ आणि बॅटरी लाव. त्या विजेच्या उजेडामध्ये सळसळत जाणारा काळाकुट्ट पूर्ण वाढ झालेला अतिविषारी मण्यार साप दिसला. भूषणने मगाशी अक्षरशः त्या सापावर पाय टाकला असता. गंमत म्हणजे आम्ही दोघेही अनवाणी होतो. इतक्या अंधारामध्ये तो काळा साप मला कसा काय दिसला काय माहिती. परंतु भूषणचा पाय खाली पडता पडता मी त्याला ढकलले आणि त्यामुळे तो थोडासा हेलपाटला. परंतु जेव्हा त्याने तो विषारी साप पाहिला तेव्हा त्याला हायसे वाटले की आपला प्राण वाचला. हाच तो कॉमन ग्रेट किंवा मण्यार साप. हा अतिशय विषारी असतो. त्या सापाने अजून कोणाला दंश करू नये आणि विषारी सर्प म्हणून त्याला कोणी मारून टाकू नये म्हणून मी त्याला हळूच उचलला, एका पिशवीमध्ये तात्पुरता भरला आणि शेजारी असलेल्या जंगलामध्ये सोडून दिला. सर्पमित्र अनिल खैरनार, राजाभाऊ शिर्के, अमित गाडेकर, संजय जोशी यांच्याकडून प्रत्यक्ष आणि सर्पमित्र रामनाना बुतकर, आनंद चिट्टी, निर्जरा चिट्टी यांच्याकडून अप्रत्यक्षपणे घेतलेल्या ज्ञानाचा अशा रीतीने परिक्रमेमध्ये फायदा झाला. मण्यार हा सर्प शक्यतो मध्यरात्री संचार करतो. त्यावेळेस त्याला पकडता येणं अशक्य असतं. आता त्याची संचारची वेळ नसल्यामुळं हालचाली थोड्याशा मंदावल्या होत्या. परंतु तो प्रसंग भूषणस्वामी आणि माझ्या चांगल्या लक्षात राहील. इथे भोजनगृहामध्ये सुंदर अशी टेबल खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे. परिक्रमेमध्ये गजानन महाराज आश्रम सोडल्यावर इथंच टेबल खुर्च्या पाहिल्या. सेवेकरी अतिशय प्रेमाने आणि आग्रहाने भरपेट जेवायला वाढत होते. संपूर्ण परिक्रमेमध्ये सर्वत्र तुम्हाला ताजे ताजे गरमागरम अन्न वाढले जाते. एक वेळ घरी आपले शिळे खाणं जास्त होतं, परंतु परिक्रमेमध्ये शिळं अन्न खाण्याची वेळ येत नाही. रात्री आम्ही सर्वजण गप्पा मारत पाठ टेकली. रामकोटीमध्ये रात्री गाणी ऐकणारा साधू माझ्या दंडाला घाबरून कसा जंगलात पळून गेला याची कथा बंगाली बाबूला अतिरंजित वाटायची. परंतु प्रत्यक्ष साक्षीदारच उपस्थित असल्यामुळं मी भूषणलाच तो प्रसंग सांग असे सांगितल्यावर त्याने संपूर्ण किस्सा बंगाली बाबूला ऐकवला आणि त्याची खातरजमा झाली. दरम्यानच्या काळात कसे, कुठे, काय काय पाहिले, कोण कोण भेटले याची उजळणी करत आणि देवाणघेवाण करत हळूहळू निद्रादेवीला अधीन झालो. टोकसरच्या आश्रमाचा हा माझ्या वहीतला शिक्का.
हा माझ्या परिक्रमेतला 62वा मुक्काम ठरला. दिनांक होता 4 मार्च 2022. नर्मदे हर, नर्मदे हर.